आज आपण ऑपरेटिंग सिस्टीमचं 2024 पॅटर्नचं पेपर सोल्युशन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं आपण ते बघणार आहोत. तर बघा, ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये आपलं 70 मार्क्सचं एंड सेमचं क्वेश्चन पेपर असणार आहे. तर क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन कशा टाईपचे असू शकतात आणि ते कसे सॉल्व्ह करायचे हे आज आपण बघणार आहोत. ठीक आहे. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, अटेम्प्ट एनी 5 ऑफ द फॉलोइंग. 10 मार्क्सला आहे. कोणतेही 5 क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचे, म्हणजे 5 क्वेश्चन किती मार्क्सला असणार? एक क्वेश्चन 2 मार्क्सला. टोटल असणार तुमचे 10 मार्क्स. फर्स्ट क्वेश्चन आहे बघा, डिफाइन रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम, लिस्ट इट्स एनी 4 ऍप्लिकेशन ऑफ इट. मग रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमची आपल्याला काय करायची? डेफिनेशन. मग काय असणार आहे बघा रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीमची डेफिनेशन? इट अ रिअल टाइम सिस्टीम हॅज well defined fixed time constant. Processing should be done within the defined constraint. Hard and soft real time system. ठीक आहे. दोन रिअल टाइम सिस्टीमचे टाइप असणार आहे. एक आहे तुमचं हार्ड आणि सेकंड आहे तुमचं सॉफ्ट रिअल टाइम सिस्टीम. ठीक आहे. जे की आपण व्हिडिओ मध्ये बघितलेलं आहे की मोस्टली काय यूज केले जातं? हार्ड रिअल टाइम सिस्टीम यूज केली जाते. ठीक आहे. तर त्याच्यानंतर दिले ऍप्लिकेशन कोणकोणते बघा. तर त्याचे ऍप्लिकेशन कोणकोणते आपण बघणार आहोत बघा. द रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम यूज फॉर रिअल टाइम ऍप्लिकेशन मीन्स फॉर दोज ऍप्लिकेशन वेअर डेटा प्रोसेसिंग शुड बी डन इन द फिक्स्ड अँड स्मॉल क्वांटम ऑफ टाइम. त्याचे दोन टाइप्स आहे, हार्ड रिअल टाइम आणि सेकंड आहे तुमचं सॉफ्ट रिअल टाइम. तर ऍप्लिकेशन कोणते? फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, फ्लाइट कंट्रोल सिस्टीम, सिम्युलेशन, इंडस्ट्रियल कंट्रोल अँड मिलिटरी ऍप्लिकेशन. कुठे कुठे यूज केलं जातं आपलं रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम? तर त्याचे हे काय असणार आहे? आपले ऍप्लिकेशन असणार आहे. तर 2 मार्क्सला मिनिमम तुम्हाला काय लिहायचे? डेफिनेशन आणि फक्त ऍप्लिकेशन लिहायचे. सेकंड क्वेश्चन आहे बघा, बी. एक्सप्लेन एनी 4 सर्व्हिसेस प्रोव्हाइडेड बाय ऑपरेटिंग सिस्टीम. मग कोणकोणत्या सर्व्हिसेस आहे बघू आपण. बघा, युजर इंटरफेस. फर्स्ट आहे तुमची सर्व्हिसेस युजर इंटरफेस. काय असणार युजर इंटरफेस? दॅट अलाउ युजर टू कम्युनिकेट विथ द सिस्टीम. त्याचे 3 टाइप आहे, कमांड लाईन इंटरफेस, बॅच इंटरफेस अँड ग्राफिकल युजर इंटरफेस. सेकंड सर्व्हिस आहे प्रोग्राम एक्झिक्युशन. प्रोग्राम एक्झिक्युशन मध्ये काय होणार आहे? इम्पॉर्टंट टास्क लाईक अलोकेशन अँड डी अलोकेशन मेमरी, सीपीयू शेड्युलिंग, हे टास्क काय होणार आहे त्याच्यामध्ये परफॉर्म होणार आहे. ठीक आहे. थर्ड आहे तुमचं इनपुट आउटपुट ऑपरेशन. इनपुट आउटपुट ऑपरेशन म्हणजे काय असणार आहे की ज्यामध्ये इनपुट यायचं तुम्ही काय देणार आहे सिस्टीम मध्ये इनपुट एखादी सपोज वर्ड टाईप फाईल असेल तर तुम्ही ती ऍज अ इनपुट असणार आहे आणि आउटपुट काय असेल तुमच्या स्क्रीनवरती जे आउटपुट तुम्हाला डिस्प्ले होणार आहे ते काय असणार आहे तुमचं आउटपुट. इनपुट आउटपुट ऑपरेशन मध्ये काय असणार आहे? व्हेन अ प्रोग्राम इज रनिंग इट मे रिक्वायर इनपुट आउटपुट रिसोर्सेस सच एज अ फाईल और डिव्हाइसेस सच एज अ प्रिंटर. सो द ऑपरेटिंग सिस्टीम प्रोव्हाइड अ सर्व्हिस टू डू इनपुट आउटपुट ऑपरेशन. त्याच्यानंतर आहे फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन. प्रोग्राम्स मे नीड टू रीड अँड राईट. काय असणार आहे फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन मध्ये? प्रोग्राम मे नीड टू रीड अँड राईट डेटा फ्रॉम द फाईल अँड डिरेक्टरी. Operating system manage the secondary storage. Operating system makes it easier for user program to accomplish their tasks such as opening a file, saving file, deleting file, rename file. ठीक आहे. तर हे ऑपरेशन कशामध्ये होतं? फाईल सिस्टीम मॅनिप्युलेशन मध्ये. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन. कम्युनिकेशन मध्ये काय होणार आहे? In the system, one process may need to exchange information with another process. Communication can be implemented via shared memory or through a message passing system in which packet of information are moved between process by the operating system. नेक्स्ट सर्व्हिस आहे तुमचं एरर डिटेक्शन. एरर डिटेक्शन मध्ये काय होणार आहे? ऑपरेटिंग सिस्टीम डिटेक्ट सीपीयू अँड मेमरी हार्डवेअर सच एज अ मेमरी एरर और पॉवर फेल्युअर, अ कनेक्शन फेल्युअर ऑन अ नेटवर्क और लॅक ऑफ पेपर इन द प्रिंटर. हे एक्झाम्पल दिले तुम्हाला एरर डिटेक्शनचं. ठीक आहे. नेक्स्ट बघूया,
रिसोर्स अलोकेशन. रिसोर्स अलोकेशन मध्ये काय असणार आहे तुमचं, ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज रिसोर्सेस अलोकेशन टू द प्रोसेस. रिसोर्स अलोकेशन मध्ये काय होणार की ऑपरेटिंग सिस्टीम मधली जे काही ऑपरेटिंग सिस्टीम मॅनेज करतं आपलं रिसोर्स अलोकेशनला. दिस रिसोर्सेस कोणकोणते, सीपीयू, मेन मेमरी, फाईल स्टोरेज अँड इनपुट आउटपुट डिव्हाइस. नेक्स्ट आहे अकाउंटिंग. हे एक्स्ट्रा असणारे अकाउंटिंग. तुम्ही हे 5 किंवा 6 सर्व्हिसेस इनपुट ऑपरेटिंग सिस्टीमच्या लिहिल्या तरी चालणार आहे किंवा राईट केलं तरी चालणार आहे. अकाउंटिंग मध्ये काय असणार आहे, कीप ट्रॅक्स ऑफ युजेस व्हेरियस कम्प्युटर रिसोर्सेस अलोकेटेड टू युजर. नेक्स्ट आहे प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी काय यूज करतो की अनऑथराइज डेटा, अनऑथराइज जो युजर असणार तो आपला डेटा हॅक करू नये म्हणून आपण काय यूज करतो, प्रोटेक्शन अँड सिक्युरिटी. When several separate processes executed currently, one process should not interface with the other process or operating system itself. Protection provide control access to system resources. Security is provided by user authentication such as a password for accessing information. ठीक आहे, तर हा असणार तुमचा फर्स्ट क्वेश्चन मध्ये. फर्स्ट क्वेश्चन तुमचा आहे 10 मार्क्सला. त्याच्यामध्ये टोटल तुम्हाला 5 क्वेश्चन काय करायचे होते, सॉल्व्ह करायचे होते. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, ड्रॉ प्रोसेस स्टेट डायग्राम. सी मध्ये आहे ड्रॉ प्रोसेस स्टेट डायग्राम. आता आपण स्टेट डायग्राम बघितलेली आहे. त्याच्यामध्ये 5 मेन तुमचे काय असणार आहे, 5 मेन तुमचे स्टेट असणार आहे. फर्स्ट असणार न्यू, रेडी, वेटिंग, रनिंग अँड टर्मिनेटेड. ठीक आहे, आता न्यू प्रोसेस काय करते, प्रोसेस क्रिएट करते. ठीक आहे, तुम्हाला ड्रॉ करायला लावली प्रोसेस स्टेट डायग्राम. म्हणजे सपोज 2 मार्क्सला क्वेश्चन असेल तर 2 मार्क्स 1 मार्क्सला तुम्ही काय करायचे, हे डायग्राम ड्रॉ करायचे. आणि 1 मार्क्स साठी तुम्हाला न्यू प्रोसेस काय करते, रेडी प्रोसेस काय करते, वेटिंग प्रोसेस काय करते, रनिंग प्रोसेस काय करते आणि टर्मिनेटेड प्रोसेस काय करते, हे तुम्हाला 1 लाईन मध्ये काय करायचं, इन शॉर्ट मध्ये राईट करायचं. न्यू प्रोसेस मध्ये काय होतं, तुमच्या प्रोसेस काय होतात, न्यू मध्ये इनिशियलाइज होतात. देन रेडी मध्ये काय होतात, तुमच्या प्रोसेस एक्झिक्युशन साठी आपण काय करतो, 1 बाय 1 प्रोसेसला रेडी मोड मध्ये आणतो. देन रनिंग मध्ये काय होणार आहे की 1 बाय 1 प्रोसेस तुमची एक्झिक्यूट होणार आहे रनिंग प्रोसेस मध्ये. आणि देन वेटिंग म्हणजे काय, जर एखाद्या प्रोसेसला इनपुट आउटपुट रिक्वेस्ट जर तिने सेंड केली तर इनपुट आउटपुट रिक्वेस्ट जर तिला हवी असेल तर ती काय जाणार आहे, वेटिंग प्रोसेस मध्ये. आणि इनपुट आउटपुट रिक्वेस्ट कंप्लीट झाल्यानंतर पुन्हा ती कुठे जाते, रेडी स्टेट मध्ये. देन ती रनिंग मध्ये जाऊन काय होते, लास्टला टर्मिनेट होते. ठीक आहे, त्याच्यानंतर आहे एक्सप्लेन शेड्युलिंग क्रायटेरिया. फर्स्ट आहे सीपीयू युटिलायझेशन. सीपीयू युटिलायझेशन प्रोसेस शेड्युलिंग मध्ये. सीपीयू युटिलायझेशन मध्ये काय होतं, मल्टी प्रोग्रामिंग. द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू कीप सीपीयू एज बिझी एज पॉसिबल. सीपीयू युटिलायझेशन कॅन रेंज फ्रॉम 0 to 100%. देन आहे थ्रूपुट. इट इज अ नंबर ऑफ प्रोसेस दॅट आर कम्प्लिटेड पर युनिट टाइम. इट इज मेजर ऑफ वर्क डन इन द सिस्टीम. हे त्याचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे, एवढे डिटेल मध्ये जायची गरज नाहीये. 1-1-2-2 लाईन मध्ये लिहिलं तरी सफिशियंट आहे. देन आहे टर्न अराउंड टाइम. प्रोसेस शेड्युलिंग मध्ये आपण बघतो फर्स्ट काय असणार आहे, तुमचं युटिलायझेशन प्रोसेस असणार आहे. सेकंड तुमचं टर्न अराउंड टाइम असतो. ठीक आहे, वेटिंग टाइम असतो, रिस्पॉन्स टाइम असतो. हे तुम्हाला माहिती आहे, आपण जे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले, एक्झाम्पल मध्ये आपण प्रायोरिटी शेड्युलिंगचे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहे. त्यामध्ये कोणकोणते आपल्या, त्याच्यामध्ये आपण बस टाइम सॉल्व्ह करतो, त्याच्यानंतर टर्न अराउंड टाइम, त्याच्यानंतर वेटिंग टाइम, रिस्पॉन्स टाइम, त्याचं ऍव्हरेज आपण काय करतो, कॅल्क्युलेट करतो. मग शेड्युलिंग प्रोसेस मध्ये आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. ठीक आहे, एक्झाम्पल मध्ये आपण प्रिएम्प्टिव्ह, नॉन प्रिएम्प्टिव्ह पण एक्झाम्पल काय केले होते, सॉल्व्ह केले होते. मग त्याच्यामध्ये एचजेप असणार आहे, तुमचं एफसीएफएस असणार आहे, फर्स्ट कम फर्स्ट सर्व, त्याच्यानंतर तुमचं शॉर्टेज जॉब फर्स्ट. तर हे एक्झाम्पल तुम्हाला ऍक्च्युली हे एक्झाम्पल मध्ये विचारलं जाईल. पण जर 2 मार्क्सला क्वेश्चन आला तर त्याच्यामध्ये आपण जेव्हा एक्झाम्पल सॉल्व्ह करतो तर एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपल्याला काय येतं, फर्स्ट आपला प्रोसेस असतं P1, P2, P3, P4. देन आपण काय करतो, त्याचा वेटिंग टाइम असतो. ठीक आहे, त्याच्यानंतर कम्प्लिशन टाइम असतो आपला, रिस्पॉन्स टाइम असतो, टर्न अराउंड टाइम आपल्याला काय करायचा असतो, फाइंड आउट करायचा असतो. देन आहे वेटिंग टाइम. वेटिंग टाइम काय करणार आहे, वेटिंग टाइम मध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करतो. वेटिंग टाइम मध्ये त्याचा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युला थ्रू आपण काय करतो, हे सॉल्व्ह करतो. देन आहे रिस्पॉन्स टाइम. ठीक आहे, देन आहे तुमचा रिस्पॉन्स टाइम. शक्यतो याचे आपल्याला एक्झाम्पलच विचारले जातील.
पण जर 2 मार्क्सला आला तर त्यामध्ये आपण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना कोणकोणते फॉर्म्युले यूज करतो किंवा काय काय क्रायटेरिया यूज करतो, तुम्हाला शेड्युलिंग प्रोसेस कशी यूज होते ते तुम्हाला इथे फक्त लिहायचंय. नेक्स्ट आहे आपलं डिफाईन व्हर्च्युअल मेमरी. व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय असणार आहे तुमचं बघा, व्हर्च्युअल मेमरीची तुम्हाला काय करायची डेफिनेशन लिहायची आहे. Virtual memory is a memory management capability of an operating system that uses hardware and software to allow computer to compensate for physical memory shortage by temporarily transferring data from random access memory to disk storage. Virtual memory च्या दोन डेफिनेशन दिले. व्हर्च्युअल मेमरी म्हणजे काय असं आहे तुम्हाला ती डेफिनेशन लिहायची आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आहे तुमचा एफ मध्ये क्वेश्चन आहे, राईट सिंटॅक्स फॉर फॉलोइंग कमांड स्लीप आणि किल. या कमांड काय कशासाठी यूज करतो आपण बघा, स्लीप साठी स्लीप नंबर ही त्याचं काय झाला सिंटॅक्स झाला. किल काय करतो, किल पीआयडी. तर ह्या स्लीप आणि किल सिंटॅक्स ह्या कमांड कशासाठी यूज करतो ते आपल्याला एक्सप्लेन करायचंय. देन आहे डिस्क्राईब एनी 4 फाईल ऍट्रिब्यूट. कोणकोणते असणारे, नेम असणारे, आयडेंटिफायर असणारे, टाइम, लोकेशन, साईज, प्रोटेक्शन. तर हे काय झाले आपले फाईलचे ऍट्रिब्यूट. 2 मार्क्सला क्वेश्चन असणार आहे. त्याच्यानंतर टाइम, डेट, युजर आयडेंटिफिकेशन दिलेलं आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन 2 आहे बघा, ऍटम एनी 3 सॉल्व्ह करायचंय. किती मार्क्सला असणार आहे बघा, 4 मार्क्सला. ठीक आहे. बघा फर्स्ट आहे इनलिस्ट टाइप ऑफ ऑपरेटिंग सिस्टम एक्सप्लेन मल्टी प्रोग्रामिंग ऑपरेटिंग सिस्टम इन डिटेल. टाइप्स ऑफ ऑपरेटिंग सिस्टम कोणकोणते आहे, बॅच सिस्टीम, मल्टी प्रोग्रामिंग, मल्टीटास्किंग, टाइम शेअरिंग, डेस्कटॉप सिस्टीम, डिस्ट्रीब्युटेड हे एक्स्ट्राचे आहे, क्लस्टर सिस्टीम अँड रिअल टाइम सिस्टीम. ठीक आहे. मग मल्टी प्रोग्रामिंग काय करतं, बॅच सिस्टीम मध्ये ज्या डायग्राम आहे, मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम असणार आहे. बॅच सिस्टीम मध्ये जी डायग्राम आहे, बॅच मध्ये काय होतं की प्रोसेसला ज्या ज्या प्रोसेसची नीड सेम असणार आहे त्या प्रोसेसची काय केली जाते, एक बॅच बनवली जाते. देन ते सीपीयू ला काय केलं जातं, प्रोव्हाइड केलं जातं. तर ज्या डायग्राम ऑलरेडी आपण ज्या व्हिडिओ मध्ये बघितलंय. आणि ऑपरेटिंग सिस्टम मध्ये मेन इम्पॉर्टंट काय की क्वेश्चन असणार आहे, त्याच्या मागे काय असणार आहे, डायग्राम असणार आहे. मग बॅच सिस्टमची तुम्हाला डायग्राम काढायची, मल्टीटास्किंग असणार आहे, मल्टी प्रोग्रामिंग असणार आहे, टाइम शेअरिंग, नेटवर्क ऑपरेटिंग सिस्टीम असणार, रिअल टाइम ऑपरेटिंग सिस्टीम एक असणार आहे तुमचं नेटवर्क. तर ह्या सगळ्यांचे तुम्हाला काय करायचे, डायग्राम काढायचे. देन तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं. मोस्ट इम्पॉर्टंट डायग्राम आहे, डायग्राम वरनं तुम्हाला काय करायचं, एक्सप्लेनेशन द्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे लिस्ट कंपोनंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. कोणकोणते कंपोनंट आहे बघा ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, प्रोसेस मॅनेजमेंट, मेन मेमरी मॅनेजमेंट, फाईल मॅनेजमेंट, इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट अँड सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट. नेक्स्ट आहे आता प्रोसेस मॅनेजमेंट काय करतो तुम्हाला माहिती. प्रोसेस मॅनेजमेंट मध्ये प्रोसेस होतात ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये, कशा पद्धतीने आपण ज्या काही प्रोसेस आहे एक्झिक्यूट होतात त्याप्रमाणे प्रोसेस मॅनेजमेंट काय करतो ते तुम्हाला एक्सप्लेनेशन द्यायचं. मेन मेमरी मॅनेजमेंट काय करतं, फाईल मॅनेजमेंट मध्ये काय होतं, इनपुट आउटपुट सिस्टीम मॅनेजमेंट मध्ये काय होतं, ते सेकंडरी स्टोरेज मॅनेजमेंट मध्ये काय होतं. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे विथ नीट डायग्राम एक्सप्लेन इंटर प्रोसेस कम्युनिकेशन मॉडेल सॉरी मोस्ट आयएमपी क्वेश्चन आहे. इंटर प्रोसेस कम्युनिकेशन मॉडेल. फर्स्ट तुम्हाला डायग्राम काढायची आयपीसी मेकॅनिझमची. काय इंटर प्रोसेस कम्युनिकेशन मॉडेल मध्ये काय होतं, एक्सचेंज डेटा अँड इन्फॉर्मेशन. मोस्ट इम्पॉर्टंट वर्क काय असणार आहे, डेटा आणि इन्फॉर्मेशनला काय केलं जातं, एक्सचेंज केलं जातं. त्याच्यामध्ये 2 टाइप आहे मॉडेलचे, शेअर्ड मेमरी आहे. ठीक आहे. डायग्राम बघूया आपण. प्रोसेस ए असणार आहे आणि प्रोसेस बी असणार आहे. आणि त्याच्यामध्ये प्रोसेस ए ला जर प्रोसेस बी कडनं डेटा हवा असेल तर तो शेअर्ड मेमरी थ्रू काय करणार आहे, तो डेटा एकमेकांना पास करणार आहे. देन आहे मेसेज पासिंग सिस्टीम मॉडेल आठवत असेल तर तुम्हाला माहिती. आणि लास्टला काय असतो आपला कर्नल. ठीक आहे. तर ह्या शेअर्ड मेमरी सिस्टीम मध्ये आपला डेटा काय केला जातो, स्टोअर केला जातो. प्रोसेस ए आणि प्रोसेस बी जी असणार आहे, जर एकमेकांना डेटा जर एकमेकांमध्ये शेअर करायचं असेल, एक्सचेंज करायचं असेल तर शेअर्ड मेमरी थ्रू तो काय करतात, डेटा एकमेकांना एक्सचेंज करतात. डायग्राम तुम्हाला पेपर मध्ये काढायचीच आहे. देन आहे बघा मेसेज पासिंग सिस्टीम. मेसेज पासिंग मध्ये पण सेम 2 प्रोसेस असणार आहे. कर्नल थ्रू ते काय करणार आहे एकमेकांमध्ये. बघा मेसेज पासिंग मध्ये काय होणार आहे,
In this model, communication takes place by exchanging messages between cooperating process. It allows process to communicate and synchronize their action without sharing the same address space. It is particularly useful in distributed environment when communication process may reside on a different computer connected by a network. Communication requires sending and receiving message through the kernel. एकमेकांना मेसेज कोणा थ्रू ते पास करणार आहे, कर्नल थ्रू. ही डायग्राम आहे त्याची. प्रोसेस ए असणार आहे, प्रोसेस बी, एम म्हणजे असणार तुमचा मेसेज पास, देन लास्टला तुमचा असणार आहे कर्नल. डायग्राम तुम्हाला पेपर मध्ये काढायचीच आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे इनपुट आउटपुट बर्स्ट अँड सीपीयू बर्स्ट सायकल विथ नीट डायग्राम. मग इनपुट आउटपुट बस मध्ये काय असणार आहे बघा. इट इज टाइम पिरियड व्हेन प्रोसेस इज बिझी इन वर्किंग इनपुट आउटपुट रिसोर्सेस. ठीक आहे, हे तुम्हाला फक्त एक्सप्लेनेशन द्यायचं आहे की इनपुट आउटपुट बस्ट अँड सीपीयू बस सायकल काय वर्क करतं, आणि देन त्याची ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे बघा. वेट फॉर इनपुट आउटपुट, मग काय करणार आहे ते डेटा स्टोअर करणारे, लोड करणारे, ऍड करणारे, रीड करणारे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अटेम्प्ट एनी 3 ऑफ द फॉलोइंग. 12 मार्क्सला आहे. एक क्वेश्चन तुमचा असणार आहे 4 मार्क्सला, म्हणजे तुम्हाला टोटल सॉल्व्ह करायचे 3 क्वेश्चन. फर्स्ट आहे एक्सप्लेन पीएस कमांड विथ एनी 4 ऑप्शन. पीएस कमांड कशासाठी यूज होते, डिस्प्ले द कॅरेक्टरिस्टिक. ठीक आहे, आणि त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन लिहायची आहे, त्याचा सिंटॅक्स वगैरे काढायचा आहे. हे त्याच्या कमांड आहे, कमांड कशासाठी यूज करता, हे पीआयडी त्याचे काय असणार आहे, आयडेंटिफायर असणार आहे, त्या थ्रू तुम्हाला ते काय काय सॉल्व्ह करता. इतकं डिटेल मध्ये लिहायची गरज नाहीये, पण जे जे पीआयडी बद्दल आहे तिथे तुम्हाला काय करायचं त्याची इन्फॉर्मेशन द्यायची. नेक्स्ट आहे एक्सप्लेन, आयएमपी क्वेश्चन नाही येतो. नेक्स्ट आहे एक्सप्लेन डेडलॉक. मग डेडलॉक काय असतं आणि कंडिशन कोणकोणत्या नेसेसरी आहे त्याच्यामध्ये. मग डेडलॉकची तुम्हाला काय लिहायची, डेफिनेशन लिहायची. It is a multi-programming environment. Several processes may compete for a finite number of resources. A process requests resources and if the resources are not available, then the process enter into the waiting state. आपण बघितलं होतं एक आपण अशी इथे आपले रिसोर्सेस असणार आहे. सपोज हे P1 P2 प्रोसेस आहे आणि इथे तुमचं काय असणार आहे, क्रिटिकल सेक्शन पार्ट असणार आहे. P1 प्रोसेसला जर इथे एंटर करायचं असेल तर इथे एक प्रोसेस नसली पाहिजे, तेव्हाच तुमचा P1 प्रोसेस काय होणार आहे, या क्रिटिकल सेक्शन मध्ये काय करणार आहे, एंटर करणार आहे. आणि जी P1 प्रोसेस पूर्ण वर्क होत नाही तोपर्यंत काय करणार आहे, तो या क्रिटिकल सेक्शनला लॉक लावणार आहे. आणि P1 प्रोसेस जेव्हा वर्क कम्प्लीट होईल तेव्हा तो या क्रिटिकल सेक्शनच्या बाहेर येईल आणि हे लॉक काय करणार आहे, तो अनलॉक करेल. देन P2 प्रोसेस काय करणार आहे, ह्या सेक्शन मध्ये एंटर करेल. ठीक आहे, हे डेडलॉक असणार आहे तुमचं. मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या कंडिशन आहे बघूया आपण. फर्स्ट आहे म्युच्युअल एक्सक्लुजन. म्युच्युअल एक्सक्लुजन मध्ये काय होणार आहे, इट ऍटलीस्ट वन रिसोर्सेस मस्ट बी हेल्ड इन अ नॉन शेअरेबल मोड. दॅट इज ओनली वन प्रोसेस ऍट अ टाइम कॅन यूज द रिसोर्सेस. नेक्स्ट आहे तुमचं होल्ड अँड वेट. होल्ड अँड वेट म्हणजे काय, जेव्हा एखादी प्रोसेस जेव्हा त्या क्रिटिकल सेक्शन मध्ये एंटर करेल तर नेक्स्ट प्रोसेसला किंवा सेकंड जी प्रोसेस असेल तिला काय करावं लागणार आहे, वेट करावं लागणार आहे. त्याला म्हणणार आपण होल्ड अँड वेट. देन आहे नॉन प्रिएम्पशन. नॉन प्रिएम्पशन म्हणजे काय, जर एखादी प्रोसेस जर ऑलरेडी सेक्शन मध्ये असेल तर दुसरी प्रोसेसला एंटर करता येत नाही, नॉन प्रिएम्पशन. देन आहे सर्क्युलर वेट. सर्क्युलर वेट मध्ये काय होणार आहे की सर्क्युलर वेट थ्रू काय होणार आहे, तुमचं शेड्युलिंग होणार आहे डेडलॉक सिच्युएशन मध्ये. नेक्स्ट क्वेश्चन आहे एक्सप्लेन पार्टिशनिंग अँड इट्स टाइप. मग पार्टिशनिंग मध्ये काय होणार आहे, इट इज अ डिवायडेड टेक्निक. कोणती टेक्निक असणार आहे, डिवायडेड टेक्निक असणार आहे. पार्टिशन इज टेक्निक that divides a memory into multiple partition. This partition can be different size or same size. म्हणजे डिफरंट साईज पण असू शकते आणि सेम साईज पण असू शकते. मग फिक्स पार्टिशनिंग, मग त्यालाच आपण काय म्हणतो, स्टॅटिक पार्टिशनिंग. नेक्स्ट आहे व्हेरिएबल पार्टिशनिंग म्हणजेच आपलं डायनॅमिक पार्टिशनिंग. आता हे फिक्स पार्टिशनिंग आणि व्हेरिएबल पार्टिशनिंग कशाचे टाइप आहे, नॉन कंटिन्युअस मेमरी अलोकेशन. जर आठवलं असेल तर मग फिक्स पार्टिशनिंग मध्ये काय होणार आहे, मेन मेमरी इज डिवाइडेड इंटू मल्टिपल पार्टिशन और फिक्स साइज ऍट द टाइम ऑफ सिस्टम जनरेशन. अ प्रोसेस मे बी लोडेड इंटू पार्टिशन ऑफ इक्वल साइज और ग्रेटर साइज. पार्टिशन कॅन बी ऑफ इक्वल साइज और अनइक्वल साइज. ठीक आहे, नेक्स्ट बघूया व्हेरिएबल पार्टिशनिंग मध्ये काय होणार आहे. When a process enter in the main memory, it is allocated exact size that is required by the process. बघा आपण मेमरी अलोकेशन केलेली आहे
इथे दिलेले बघा P1 P2 P3. जर इथे साईज असेल 3 4 5, सपोज P1 ची साईज असेल आपली 3, तर P1 प्रोसेस येणार आणि इथे फर्स्ट नंबरच्या मेमरी मध्ये काय होणार आहे, तो अलोकेट होणार आहे. म्हणजे त्याची साईज काय होणार आहे, तेवढी एक्झॅक्ट साईज मध्येच तो काय होणार आहे, अलोकेट होणार आहे आपली प्रोसेस. बघा व्हेरिएबल पार्टिशन मध्ये काय दिलंय, when a process enter a main memory it is allocated exact size that is required by that process. So in this method partition can vary in size depending on memory space required by a process entering in the main memory. एक्झाम्पल दिले बघा, प्रोसेस तुमच्या 3 P1 P2 P3 आणि ही मेमरी स्पेस दिलेली त्यांची. म्हणजे P1 ची साईज काय असणार 20M, म्हणजे तो फर्स्ट मेमरी मध्ये काय होणार आहे, अलोकेट होणार आहे. दिले बघा. ऑपरेटिंग सिस्टीम असणार, ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे तुमचं काय असणार आहे, जेव्हा तुम्ही ऑपरेटिंग सिस्टीम इन्स्टॉल करता तेव्हा त्याची काय असणार आहे, फिक्स साईज असणार आहे आणि बाकीची साईज तुमची मेमरी अलोकेशन साठी असणार आहे. मग बाकीची मेमरीची साईज किती 56 एम, म्हणजे 56 ती साईज असणार आहे. ठीक आहे. आता बघा प्रोसेस 1 ची साईज काय दिली होती आपल्याला 20. ठीक आहे. मग प्रोसेस 1 ची साईज येणार आहे, ही साईज पूर्ण काय असणार आहे तुमची ब्लँक असणार आहे, इथे काही पार्टिशनिंग केलेलं नाहीये. तर P1 प्रोसेस होणार आणि ती तेवढीच साईज काय करणार आहे, तेवढी स्पेस अलोकेट होणार आहे त्याला, म्हणून ती झाली 20M ची साईज तिने काय केली, प्रोसेस 1 ने अलोकेट केली. मग बाकीची किती साईज होती आपली 36. 56 मध्ये जेव्हा 20 मायनस होता तेव्हा किती उरतात आपले 36. म्हणजे 36 जी साईज उरली आहे ती P2 आणि P3 प्रोसेसला आपल्याला काय करायची, अलोकेट करायची. ठीक आहे. प्रोसेस 1 झाली. प्रोसेस 2 ची साईज काय 14. ठीक आहे. 14 मेमरी त्याने काय केली, प्रोसेस 2 ने अलोकेट केली, उरली तुमची 20. मग 22 जी उरली आहे ती थर्ड प्रोसेसला काय होणार आहे, तुमची अलोकेट होणार आहे. बघा मग इथे प्रोसेस 1 ला किती झाली 20, प्रोसेस 2 ला झाली 14 आणि आपली प्रोसेस 3 ची साईज किती होती 18. म्हणजे बाकी किती प्रोसेस होती आपली अजून पण 4. म्हणजे व्हेरिएबल साईज मध्ये काय होणार आहे की जसे जसे प्रोसेस येणार आहे तशी तशी तुमची स्पेस काय होणार आहे, अलोकेट होणार आहे मेमरी मधली. नेक्स्ट आहे डिस्क्राइब सिक्वेन्शियल अँड डायरेक्ट ऍक्सेस मेथड. सिक्वेन्शियल ऍक्सेस मध्ये काय होणार आहे, इन्फॉर्मेशन फ्रॉम द फाइल इज प्रोसीड इन ऑर्डर दॅट इज वन रेकॉर्ड आफ्टर अनदर. सिक्वेन्शियल मध्ये काय होणार, सिक्वेन्शियल काय होतं, डेटा रेकॉर्ड काय होतोय, ऑर्डरली काय होते, तो प्रोसेस होते. दिले बघा बिगिनिंग आणि एंड, करंट पोझिशन असणारे आणि इथे तुमचं सिक्वेन्शियली डेटा जो काही डेटा असणार इन्फॉर्मेशन काय होणार ते ऍक्सेस होणार आहे. आणि नेक्स्ट आहे फॉर डायरेक्ट ऍक्सेस. डायरेक्ट ऍक्सेस मध्ये काय होणार आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिलेटिव्ह ऍक्सेस. It is also called as relative access. A file is made up of fixed length logical record that allow program to read and write record rapidly in no particular order. Direct काय होतं ते access होत आहे. Attempt any three of the following. Question 4. किती मार्क्सला आहे 12. म्हणजे 3 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. एक क्वेश्चन आहे तुमचा 4 मार्क्सला. फर्स्ट आहे राईट युनिक्स कमांड फॉर फॉलोइंग. क्रिएट अ फोल्डर OSY, क्रिएट अ फाईल फर्स्ट इन OSY फोल्डर. ऑपरेटिंग सिस्टीम मध्ये तुम्हाला फोल्डर क्रिएट करायचं आहे आणि फाईल क्रिएट करायची. मग हे त्याचे काय असणार आहे, कमांड असणार आहे, एकदा बघून घ्या. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट इज सिस्टीम कॉल. स्टेट टू सिस्टीम कॉल विथ देअर फंक्शन. सिस्टीम कॉल म्हणजे काय असणार आहे बघा, सिस्टीम कॉल काय वर्क करतो की तुमच्या युजर इंटरफेस आणि तुमच्या कर्नलच्या मधला जो मेन पॉइंट असणार आहे तो काय असणार आहे तुमचा सिस्टीम कॉल. सिस्टीम कॉल थ्रू तुम्ही काय करणार आहे, युजर इंटरफेस मधला आणि कर्नल मध्ये काय होणार आहे, कम्युनिकेशन होणार आहे. बघा सिस्टीम कॉल प्रोव्हाइड अन इंटरफेस बिटवीन रनिंग प्रोग्राम अँड ऑपरेटिंग सिस्टीम, allow user to access service provided by operating system. This system call to procedure written using C, C++ and assembly language instruction. Each operating system has its own name for each system call. Each system call is associated with a number that identify itself. मग कोणकोणते सिस्टीम कॉल आहे बघा. टू सिस्टीम कॉल. प्रोसेस कंट्रोल. Program in execution is a process. A process to be executed must be loaded in main memory. With executing it may need to wait, terminate or create and terminate child process. या प्रोसेस आहे end, abort, load, execute, create process and terminate process. Next आहे file management. System allows up to create and delete file
For create and delete operation system call require the name of the file and other or attribute of the file. File attributes include file type, file size, protection code, accounting information and so on. त्याचे ऑपरेशन दिले क्रिएट फाईल, डिलीट फाईल, ओपन क्लोज, रीड राईट, रिपोजिशन, रिनेम. तर हे काय असतं त्याचे ऑपरेशन. देन आहे डिव्हाइस मॅनेजमेंट. डिव्हाइस मॅनेजमेंट मध्ये काय होणार आहे, इट इज अ रनिंग स्टेट, इट रिक्वायर्स सेव्हरल रिसोर्सेस टू एक्झिक्यूट. त्याचे पण हे खाली ऑपरेशन परफॉर्म दिलेले, रिक्वेस्ट डिव्हाइस, रिलीज डिव्हाइस, रीड राईट, रिपोजिशन. नेक्स्ट आहे इन्फॉर्मेशन मेंटेनन्स. नेक्स्ट आहे कम्युनिकेशन. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टेट अँड डिस्क्राइब टाइप्स ऑफ शेड्यूलर. कोणकोणते टाइप्स ऑफ शेड्यूलर आहे याचे पण आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले. टाइप्स ऑफ शेड्यूलर मध्ये लॉंग टर्म शेड्यूलर, शॉर्ट टर्म शेड्यूलर, मिड टर्म शेड्यूलर. आता लॉंग टर्म शेड्यूलर मध्ये काय होणार आहे, इट सिलेक्ट द प्रोग्राम फ्रॉम जॉब पूल अँड लोड देम इनटू द मेन मेमरी. कसलं असणार आहे लॉंग टर्म शेड्यूलरचं. शॉर्ट टर्म शेड्यूलर मध्ये काय होणार आहे, it select the process that are ready for execution from the ready queue and allocate the CPU to the selected process. Medium term scheduler मध्ये काय होणार आहे, when a process is running state due to some interrupt it is block, system swap out block process and store it into the block and swap out process queue. The job of medium term scheduler is to select a process from swap out for process queue and to load it into the main memory. Explain round robin algorithm with suitable example. ऑलरेडी आपण हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलेले आहेत आणि हे एक्झाम्पल तुम्हाला ऑलरेडी आपण व्हिडिओ मध्ये घेतलेले. राउंड रॉबिन झालं, प्रायोरिटी शेड्यूलिंग अल्गोरिदम झाले. मग आता बघा एक्झाम्पल दिले, प्रोसेस आहे P1, P2, P3. द बस टाइम काढायचा आहे तुम्हाला. बस टाइम काय असणार आहे त्याचा, बस टाइम आणि तुम्हाला जो काही काढायचा आहे त्याच्यासाठी तुम्हाला आधी काय करावं लागणार आहे, तुम्हाला तो चार्ट काढावा लागणार आहे, गॅन चार्ट. आठवते तुम्हाला, हा गॅन चार्ट तुम्हाला फर्स्ट काय करावं लागणार आहे, एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याच्या आधी गॅन चार्ट करावा लागणार आहे आणि त्या थ्रू तुम्हाला एक्झाम्पल काय करायचे, सॉल्व्ह करायचे. एक नसेल माहिती तर एकदा नक्की व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल. इथे बघा आपण क्वेश्चन पेपर कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे हे बघतोय. टाइम क्वांटम त्याचा 4 दिलेला आहे राउंड रॉबिन मध्ये. टाइम क्वांटम त्यांनी ऑलरेडी मेन्शन केलाय 4, म्हणजे एक एक प्रोसेस तुम्हाला 4 सेकंड साठी काय करायची, एक्झिक्यूट करायची. देन आहे एक्सप्लेन PCB, प्रोसेस कंट्रोल ब्लॉक. मोस्ट टाइम क्वेश्चन आहे. मग त्याच्यामध्ये प्रोसेस कंट्रोल ब्लॉक मध्ये काय काय असणार आहे तुमचं, कोणकोणत्या इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये प्रोव्हाइड केले किंवा कोणकोणती कंटेन असणार आहे. प्रोसेस कंट्रोल ब्लॉक इज रिप्रेझेंटेड ॲज अ ऑपरेटिंग सिस्टम. इट कंटेन इन्फॉर्मेशन असोसिएटेड विथ स्पेसिफिक प्रोसेस. प्रोसेस स्टेट असणार आहे. त्याच्यानंतर प्रोसेस नंबर असणार आहे जे PID नंबरने आपण इनिशियलाइज करतो. देन आहे प्रोग्राम काउंटर असणार आहे तुमचं, CPU रजिस्टर असणार आहे, मेमरी मॅनेजमेंट असणार आहे. ही डायग्राम असणार आहे. मोस्ट IMP क्वेश्चन आहे. अशा पद्धतीने तुम्हाला डायग्राम काढायची आणि त्याचं एक्सप्लेनेशन द्यायचं. प्रोसेस स्टेट काय करतो, प्रोसेस नंबर म्हणजे तुमचा PID असणार आहे, प्रोग्राम काउंटर काय करतो, रजिस्टर काय करतो, मेमरी लिमिट काय करतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे अटेम्प्ट एनी 2 ऑफ द फॉलोइंग. क्वेश्चन 5 12 मार्क्सला आहे म्हणजे 6 मार्क्सला एक क्वेश्चन असणार. फर्स्ट क्वेश्चन आहे इनलिस्ट द ऑपरेटिंग सिस्टम टूल. मग कोणकोणते असणारे टूल, युजर मॅनेजमेंट, सिक्युरिटी पॉलिसी, डिव्हाइस मॅनेजमेंट, परफॉर्मन्स मॉनिटर अँड टास्क शेड्यूलर. मग त्याच्याबद्दल तुम्हाला काय करायचंय ते एक्सप्लेनेशन डिस्क्राईब करायचंय. एक्सप्लेन मल्टी थ्रेडिंग मॉडेल. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, मेनी टू वन मॉडेल. ठीक आहे. मेनी सिस्टम प्रोव्हाइड सपोर्ट ऑफ द बोथ युजर अँड कर्नल थ्रेड्स रिझल्टिंग इन डिफरंट मल्टी थ्रेडिंग मॉडेल. फॉलोइंग आर 3 मल्टी थ्रेडिंग मॉडेल. मेनी टू वन मॉडेल. ठीक आहे. त्याचे ऍडव्हान्टेजेस दिलेले आहे, डिसएडव्हान्टेजेस दिलेले आहे. त्याच्यानंतर 1 to 1 मॉडेल असणार आहे. त्याचे ऍडव्हान्टेजेस आणि डिसएडव्हान्टेजेस तुम्हाला काय करायचे, एक्सप्लेन करायचे. देन आहे मेनी टू मेनी मॉडेल. मोस्ट IMP क्वेश्चन आहे बघा हा. एक्सप्लेन LRU प्लेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम फॉर फॉलोइंग रेफरन्स स्ट्रिंग. मोस्ट IMP क्वेश्चन असणार आहे. तुम्हाला एक्झाम्पल विचारले जातील. स्ट्रिंग दिलेली आहे, पेज रिप्लेसमेंट अल्गोरिदम आपण घेतलेले. हे बॉक्स आठवत आहे तुम्हाला.
ही काय असणार तुमची मेमरी असणार आहे. या मेमरी मध्ये काय करायचे, हे स्ट्रिंग तुम्हाला काय करायचे, पुट करायचे. मग जेव्हा पुट करणार आहे तर मग टॉप पासून करा किंवा बॉटम पासून करा. ठीक आहे. पेज फॉल्ट काढायचं आहे तुम्हाला. ठीक आहे. तर हे एक्झाम्पल ऑलरेडी आपण व्हिडिओ मध्ये घेतलेले आहेत, नक्की बघा. एक्झाम्पल एकदम इझी आहे, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे. LRUचं मीनिंग काय असणार आहे, लिस्ट रिसेंटली यूज अल्गोरिदम. Least recently used algorithm replacement policy replace the page that has not been used for longest period of time. इथे दिले बघा एक्झाम्पल. हे जे स्टार दिसत आहेत तुम्हाला, हे काय असणार तुमचे पेज फॉल्ट असणार आहे. हे तुम्हाला नंबर ऑफ पेज फॉल्ट काढायचे. ठीक आहे. एक्झाम्पल इझी आहे, एकदा बघून घ्या. पेज फॉल्ट किती आले टोटल 12 आणि फ्रेम साईज ऍझ्युम केली त्यांनी 4. 3 पण फ्रेम साईज असते. जे बॉक्स दिसत होते तुम्हाला, हे बॉक्स, तर याची जी फ्रेम साईज आहे तुम्ही 3 पण घेऊ शकता. जर पेपर मध्ये ऑलरेडी दिले असेल तुम्ही ती 4 पण घेऊ शकता. ठीक आहे. पेज फॉल्ट टोटल किती आली तुमची 8. Attempt any two of the following. Question 6 12 मार्क्सला म्हणजे 6 मार्क्सला एक क्वेश्चन असणार आहे. मोस्ट IMPA the job are scheduled for the execution as follow. एक्झाम्पल दिले तुम्हाला, अरायवल टाइम दिलेला आहे, बस टाइम दिलेला आहे, तुम्हाला रिस्पॉन्स टाइम, टर्न अराउंड टाइम आणि वेटिंग टाइम काढायचं. ऑलरेडी आपण एक्झाम्पल घेतले, त्याचे फॉर्म्युले बघा. त्या थ्रू तुम्हाला काय करायचंय, एक्झाम्पल सॉल्व्ह करायचंय. इथे मी सॉल्व्ह करून दिलेले आहे बघा. शॉर्टेज जॉब फर्स्ट कम फर्स्ट सर्व अल्गोरिदम. गॅन्ट चार्ट तुम्हाला फर्स्ट काढायचे, जे मी आता सांगितलं मला गॅन्ट चार्ट काढायचंय. नॉन प्रिएम्प्टिव्हने सॉल्व्ह करायचं. नॉन प्रिएम्प्टिव्ह म्हणजे काय, की जेव्हा एखादी प्रोसेस एक्झिक्यूट होते तर दुसरी प्रोसेस एंटर नाही करू शकत एक्झिक्युशन साठी. आणि प्रिएम्प्शन मध्ये काय होणार आहे की एखादी प्रोसेस जर एक्झिक्यूट होते आणि दुसरी प्रोसेस एखादी VIP जर प्रोसेस आली तर ती फर्स्ट जी प्रोसेस जी एक्झिक्यूट होत होती ती काय होणार आहे, वेटिंग मोड मध्ये जाईल आणि जी VIP जी प्रोसेस आहे ती काय होणार आहे, मग एक्झिक्यूट होणार आहे. तर एक्झाम्पल नक्की बघा. प्रोसेस दिलेला, अरायवल टाइम दिलेला होता, बस टाइम दिला होता, वेटिंग टाइम आपण काढलेला आहे. ठीक आहे. देन आपण ऍव्हरेज वेटिंग टाइम आपल्याला काढायचा. देन प्रिएम्प्टिव्ह शॉर्टेज ऑफ फर्स्ट ने आपण सॉल्व्ह केलं. नॉन प्रिएम्प्टिव्ह आणि प्रिएम्प्टिव्ह मधला मी तुम्हाला डिफरन्स सांगितला आहे. ठीक आहे. हे एक्झाम्पल नक्की बघा, नक्की सॉल्व्ह करा. इथे FCFS चा आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, लिस्ट फ्री स्पेस मॅनेजमेंट टेक्निक डिस्क्राइब एनी वन ऑफ द डिटेल्स. स्पेस मॅनेजमेंट टेक्निक कोणकोणत्या यूज केले जातात ते इथे लिहायचंय तुम्हाला. कोणकोणते असणारे, लिंक लिस्ट अलोकेशन असणारे, इंडेक्स अलोकेशन असणारे. लिंक लिस्टला एक्झाम्पल दिलंय बघा, डायग्राम दिलेली, ती तुम्हाला सॉल्व्ह करायची. नेक्स्ट आहे इनलिस्ट डिफरंट फाईल अलोकेशन मेथड, एक्सप्लेन कंटिन्युअस अलोकेशन मेथड इन डिटेल. VIP क्वेश्चन आहे. कोणकोणते आहे बघा, कंटिन्युअस, लिंक आणि इंडेक्स. कंटिन्युअस अलोकेशन मध्ये बघा ही डायग्राम दिलेली. कंटिन्युअस अलोकेशन मध्ये काय होणार आहे की एक तुम्हाला मेमरी दिलेली राहणार आहे. त्या मेमरी मध्ये तुम्हाला ज्या काही प्रोसेस असणार किंवा ज्या काही फाईल असणार आहेत त्या काय करायच्या आहे, इथे डिरेक्टरी मध्ये दिलेले. स्टार्ट कुठून होते 0 पासून आणि लेंथ किती त्याची 2, म्हणजे 2 ब्लॉक काय केले आपण त्याला अलोकेट केले. ही सेकंड फाईल आहे TR. स्टार्ट कुठून होणार आहे आपली, ती 14 पासून स्टार्ट होणार आहे. तिची लेंथ किती 3, म्हणजे 14, 15 आणि 16 हे 3 नंबरचे ब्लॉक काय झाले त्याच्यासाठी अलोकेट झाले. आता तुम्ही म्हणाले ते सिक्वेन्शियली का घेतलं नाही, असं समजा की हे बाकीचे ब्लॉक ऑलरेडी काय असणार आहे, फुल असणार आहे. ठीक आहे. म्हणून जे ब्लँक ब्लॉक आहे आपण ते काय करतो तिथे त्या फाईलला अलोकेट करतोय.